मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 29 तारखेला परभणी दौऱ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला राहणार उपस्थित। अमरावतीत भाजपाला धक्का, भाजपाचे माजी मंत्री जगदीश गुप्ता शिवसेनेत प्रवेश करणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगदीश गुप्तांची निर्णायक भूमिका। गोव्याला पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। साऊथ आणि नॉर्थ गोव्यामध्ये जोरदार पाऊस बरसणार। किनारपट्टी भागात न जाण्याच्या नागरिकांना सूचना। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये 1,97,00,000ची रोकड जप्त। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाची कारवाई। रक्कम हवालाची असल्याची माहिती। उद्धव ठाकरेंचं सरकार असताना महाराष्ट्रात सगळंच थांबलं होतं। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। राष्ट्रीयकृत बँकेतील हिंदी माणसामुळे मराठा उद्योजकांना कर्ज पुरवठा होण्यास अडचण। नरेंद्र पाटलांनी व्यक्त केली खंत। रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम। मुंबईतील चौपाट्यांवर तुर्कस्तान बचाव यंत्र नकोच। रोबोटिक बचाव यंत्रे विकत घेण्याची निविदा रद्द करा। भाजपा नेते भालचंद्र शिरसाट यांचे महापालिका आयुक्तांना पत्र। बीडच्या पवनचक्की गोळीबार प्रकरणातील चोरटे दरवाजा तोडताना सीसीटीव्हीमध्ये कैद। सुरक्षा रक्षकाने चोरट्यांवर केला होता गोळीबार। गोळीबारात 1 चोरट्याचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।